रीतीने आपलं फ्रूट सॅलेड ची आपल्याला सगळ्यांना आता टेस्ट मिळालेली आहे आणि वेळेचं अतिशय सुंदर नियोजन झालेलं आहे. अगदी आपल्या ठरलेल्या वेळेप्रमाणे आपण पुढच्या सेशनला सुरुवात करणार आहोत. तर आता आपल्याकडे आजचे मान्यवर जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, आपल्याशी चर्चा करणार आहेत आणि आपल्या भावना व्यक्त करणार आहेत असे डॉक्टर दिलीप शिंदे आपल्यासोबत आहेत. करुणा ते कृती असा विषय आहे आणि ते स्वतः BAMS डॉक्टर आहेत. MA मराठीमध्ये MA केलेलं आहे आणि वृत्तविद्या पदवी त्यांच्याकडे आहे. आरोग्य साहित्य व सामाजिक विषयांवर अनेक व्याख्याने ते देतात. रुग्णानुबंध, व्हिजिट बॅग आणि मी, चिखलाचे पाय, फुंकर इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत आणि संवेदना चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. काही जवळून पाहिलेल्या मृत्यूंवर आधारित जगण्याचे भान ही लेखमाला साप्ताहिक साधनामध्ये त्यांनी प्रकाशित केली. तर अशा आपल्या डॉक्टर दिलीप शिंदे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत आणि आपले विचार मांडावे. सर, आपल्याकडे 11 वाजेपर्यंत वेळ आहे. धन्यवाद. संवेदनामध्ये रोज सकाळी राऊंडची सुरुवात करताना काही आजी आजोबा, सिस्टर्स, मावशा असे मिळून आम्ही प्रार्थना म्हणतो आणि मग मी माझा राऊंड सुरू करतो. परमेश्वराकडे आम्ही याची प्रार्थना करतो, अनायासेन मरणम विना दैनेन जीवनम देहांतेतो सायुज्यम देही मे पार्वते पते. ईश्वराकडे आम्ही अशी प्रार्थना करतो की हे ईश्वरा, आम्हाला लाभणारा मृत्यू हा विनासायास असू दे. अंथरुणावर खिळून राहण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नकोस आणि मृत्यू समयी तुझं स्मरण आम्हाला होऊ दे. मित्र, आपल्या सर्वांनाच असं वाटतं आपल्या सर्वांना लाभणारा मृत्यू हा विनासायास असावा आणि मनोमन अशी आपण सर्वजण ईश्वराकडं अशी प्रार्थनाही करत असतो. पण दुर्दैवानं असं भाग्य सर्वांच्या वाट्याला येत नाही. अनेकांना अंथरुणावर खिळून राहण्याची वेळ येते आणि अशा अंथरुणावर खिळून असणाऱ्या वृद्धांसाठी प्रेम, विश्वास आणि सुरक्षितता या कौटुंबिक मूल्यांचे जतन करत अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांची आस्थापूर्वक देखभाल आणि सेवा शुश्रूषा ही भूमिका वराशी बाळगून आम्ही संवेदना वृद्ध सेवा केंद्र 8.5 वर्षापूर्वी सुरू केलं आहे. हल्लीचे स्पर्धेचे धावते युग आणि विभक्त कुटुंब पद्धती यामुळे अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांच्या देखभालीची आणि सेवा शुश्रूषेची समस्या सध्या अनेक कुटुंबांना भेडसावू लागली आहे. ही समस्या केवळ त्या कुटुंबापुरती मर्यादित न राहता सामाजिक समस्येचं स्वरूप धारण करू लागलेले आहे आणि म्हणून आम्ही काही समविचारी फॅमिली डॉक्टरांनी एकत्र येऊन संवेदना चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला आणि ना नफा ना तोटा तत्वावर हे केंद्र सुरू केलं. हे केंद्र सुरू करत असताना याचं स्वरूप घर आणि हॉस्पिटल या दोहोच्या मधला तांबा असं आम्ही ठरवलेलं आहे. म्हणजे आजारी व्यक्तीला बरं वाटण्यासाठी, लवकर बरं वाटण्यासाठी हातभार लावावा आणि वृद्धांना आपलं म्हातारपण सुसह्य व्हावं या दृष्टीनं आम्ही संवेदनामध्ये प्रयत्नशील असतो. तर गेल्या 8.5 वर्षामध्ये साधारणतः 700हून अधिक वृद्ध माता पित्यांची सेवा शुश्रूषा करण्याची संधी मिळाली. 300हून अधिक मृत्यू या दरम्यान जवळून पाहिले. तर हे सगळं कसं सुरू केलं, कसं मला सुचलं, म्हणजे हे काही मी ठरवून MSW करून प्रोजेक्ट टाकून वगैरे असं काही हा प्रकल्प सुरू केलेला नाही. तर साधना साप्ताहिकामध्ये चिखलाचे पाय नावाची एक लेखमाला मी लिहित होतो. महाराष्ट्रातील अनेक वृद्धाश्रमांना मी भेटी दिल्या होत्या आणि वृद्धांच्या भावविश्वावरती मी त्या लेखमालेतून विविध अनुभव लिहायचो आणि ते लेख वाचून महाराष्ट्रातून साधनाच्या वाचकांचे फोन यायचे. पुण्याच्या फडके नावाच्या एक आजी होत्या, त्या अस्वस्थ होऊन बऱ्याच वेळा फोन करायच्या, विचारायच्या आणि एके दिवशी त्यांना काय वाटलं काय माहीत, त्या मला असं म्हणाल्या, डॉक्टर तुम्ही केवळ लिहिताच का, तुम्ही स्वतः वृद्धांसाठी काय करता. आणि ती माझ्यासाठी पहिली चपराक होती. तर तोपर्यंत लिहितोय म्हणजेच आपण काम करतोय असं एक माझा समज झालेला होता. आपण स्वतः वृद्धांसाठी काहीतरी करायला हवं ही भावना त्यावेळा मनामध्ये जागी झाली. त्या दरम्यान मी आनंदवनला भेट दिलेली. बाबा आमटेंचं जे ज्वाला आणि फुले
कविता संग्रह आहे तो पाहायला मिळाला आणि त्याची जी प्रस्तावना आहे ती वि. स. खांडेकरांनी लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाक्य आहे, ज्या करुणेचं रूपांतर कृतीत होत नाही ती करुणा वांज असते. आणि ते वाक्य मला खूप भावलं आणि म्हणून आपण आपल्या परीने काय करता येईल याचा मी विचार करू लागलो. तर जी चिखलाची पाय लेख मला लिहित असताना मला 4 ठळक मुद्दे जाणवले होते. त्यातला पहिला मुद्दा हा जाणवला होता की आपला समाज वृद्धांच्या शारीरिक आरोग्याची खूप काळजी घेतो, तेवढी मानसिक आरोग्याची घेत नाही. म्हणजे बघा, आपल्या घरात शुगर असेल, ब्लड प्रेशर असेल, हृदयविकाराचा त्रास असेल, आपण आठवणीनं आपल्या आईवडिलांना, आजी आजोबांना गोळ्या औषधं सगळे आणून देतो. पण ते चिडचिड करायला लागला, त्याला विस्मरण व्हायला लागलं, त्याला झोप लागेना, तर त्याच्यावर उपचार घेण्याबाबत आपल्या समाजामध्ये जागरूकता नाही, ते कमीपणाचं वाटतं. त्यामुळं जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार 43% वृद्ध मानसिक तणावाला सामोरे जात आहेत आणि 25 ते 30% वृद्ध कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जात आहेत. त्यामुळं वृद्धांचं मानसिक आरोग्य हा खूप महत्वाचा विषय आहे. ही पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली. दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली, माणसाला जगण्यासाठी काय हवं असतं, म्हणजे सगळ्यात मोठं ओझं काय, तर आपल्याला व्हायला ओझं नसणं हेच सगळ्यात मोठं ओझं. तर जगायला काहीतरी निमित्त हवं असतं. आपल्या समाजामध्ये रिटायर झाला की त्याला डायरेक्ट कट्ट्यावरच बसवलं जाते. 58-60 वर्षाच्या वृद्धाला आपण डायरेक्ट कट्ट्यावर बसवतो. हल्ली आता इथं मॅडम आहेत, तर त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये वृद्धत्वाचे प्रकार, नववृद्ध, मध्यम वृद्ध, अतिवृद्ध, मला वाटतं एक 70 म्हणजे 60 ते 70, 70 ते 80 असे प्रकार केलेले आहेत. तर त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये नववृद्धांनी समाजासाठी काहीतरी करावं, मध्यम वृद्धांनी स्वतः आनंदाने जगण्याचा प्रयत्न करावा आणि अतिवृद्धांना इतरांची मदत घ्यावी लागणार आहे. तर या वृद्धांसाठी त्यांना त्यांच्या आवडीचं प्रयोजन देणं जगण्याचं, ही एक आपली समाज म्हणून महत्वाची जबाबदारी आहे. तिसरा मुद्दा माझ्या असं लक्षात आला काल आणि आज सकाळपासून आपण चर्चा करतोय. आपण भारतीय संस्कृतीचं गोडवे गातो, वृद्धाश्रम आपले नाहीत वगैरे वगैरे असं एका बाजूला म्हणतो, दुसऱ्या बाजूला आपण बघतो की झपाट्याने वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे. तर ही व्यवस्था आपण मनस्वीपणे स्वीकारायला पाहिजे आणि या दृष्टीने आपण संघटनिक पातळीवर काम करायला पाहिजे. आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतोय, अंथरुणावर किळलेल्या वृद्धांची खूप आबाळ होते. फॅमिली डॉक्टर म्हणून मी जेव्हा व्हिजिटला जायचो, घरी छोटा फ्लॅट असायचा, आजी किंवा आजोबा कुठेतरी कोपऱ्यात अंथरुणावर चटेवर, कारण ती गादी जर ठेवली तर त्याच्यावर शिशू ती स्वच्छ करणं अवघड होते. बेडसोर झालेले असायचे, नाकात नळी असते, आरटीपीडिंग द्यायला जमत नाही, कॅथेटर नाही, आमच्यासारख्या निमशहरी भागामध्ये नर्सिंग स्टाफ नाही, मिळाला तर तासाभरासाठी 300-400 रुपये घेतोय. हे असं सगळे प्रश्न होते आणि फॅमिली डॉक्टर म्हणून हा प्रश्न मला जमवायचा वाटला. आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे समोर आदरणीय किशोर देशपांडे सर भेटलेले आहेत. हे मी लेखमाला लिहित असताना 2-3 वेळा सावलीमध्ये चक्रा मारलेल्या आणि सरांशी वेगवेगळे प्रश्न विचारून सतावलं होतं त्यांना. आणि मग मला असं वाटलं की अरे, सरांचं खरं तर टाळ्याच्या गजरामध्ये आपण कौतुक केलं पाहिजे. गेली 17 वर्ष महाराष्ट्रामध्ये या कामाची सुरुवात सरांनी केली आणि अनेक ब्रांचेस आहेत. मला सांगताना आनंदाने अभिमान वाटतोय की कुठलाही आम्हाला प्रश्न आला तर मी सरांना फोन करतो. ही जी आपण नुसती जी चर्चा करतोय, एकमेकांना मदत करणं, तर किशोर देशपांडे सरांच्या मुळे मला ही कल्पना जशी सुचली, ती रुजल्यानंतर ती वाढवत असताना वेळोवेळी सरांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. तर मी जसं म्हणालो की गेल्या 8.5 वर्षामध्ये जवळजवळ 700हून अधिक वृद्धांची आम्ही सेवा शुश्रूषा केली आणि या निमित्तानं समाजातल्या अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या, अनेकांनी देणग्या दिल्या. लोक म्हणतात, डॉक्टर तुम्ही खूप पुण्याईचं काम करताय, या वृद्धांचे आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभतील वगैरे वगैरे. पण मला असं वाटत नाही. हे करण्यामागं माझाही डोळत स्वार्थ आहे. काम जरी पुण्याईचं असलं तर ते आम्ही केवळ वृद्धांसाठी करतोय असं आम्हाला वाटत नाही. ते करताना मला खूप समाधान मिळतंय, मला खूप आनंद मिळतोय आणि इतरांच्या निमित्तानं आपल्याला जर भरून यायला मिळत असेल, दरवळायला मिळत असेल, तर ते झाड आपण व्हायला काय हरकत आहे, अशी या कामापाठीमागची माझी भावना आहे. म्हणजे सुंदर जपानी ऐकू आहे, मी झाडाला म्हणालो, झाडा झाडा मला ईश्वराविषयी सांग. मी झाडाला म्हणालो, झाडा झाडा मला ईश्वराविषयी सांग, आणि ते झाड भरून आलं. तर ते झाडाचं भरून येणं म्हणजे ईश्वराचं दर्शन. तर या कामाच्या निमित्तानं आपण सर्वजण ईश्वराचं दर्शन घेतोय, अशी माझी या कामापाठीमागची भावना आहे. आता हे सगळं मी करुणा, कृती, भावना वगैरे वगैरे जरी बोललो तर आपण सगळे या
क्षेत्रामध्ये काम करणारे आहे आणि भावना एका बाजूला आणि व्यवहाराची त्याची जर सांगड नाही घालायला जमली तर कशा ठेचा बसतात आपल्याला, याचे सगळ्यांनी आपापल्या परिवर्ती अनुभव घेतलेले आहेत. आणि माझ्या दुसऱ्या भागामध्ये मी नुसतंच कौतुक नाही तर मला कशा ठेचा लागल्या हे मी मुद्दाम तुमच्या समोर सांगण्यासाठी उभा आहे. तुकारामांची एक ओव आहे, माकडी मुठीचे धरिले फुटाने गुंतले ते तेने हात तेथे काय तो त्याचा लेखावा अन्याय हित नेणे काय आपुले ते. म्हणजे पारदा काय करतो, अरुंद मापट्यामध्ये मुठी तोंडाच्या फुटाने ठेवतो, ते माकड जाऊन त्या फुटाण्याची मूठ आवडतं आणि तो धरायला येतो. त्या माकडाला समजत नाही की हे फुटाने सोडून पळायला पाहिजे. तर तसं काहीसं आम्ही वृद्धाश्रम सुरू केलाय भावनिक, आणि आम्हाला बाबा कौतुक केलं पाहिजे समाजानं. असे मूठ घट्ट धरून ठेवले आपण तर आपली हमखास शिकार होऊ शकते. तर ते काय धरायचं आणि काय सोडायचं हे आपल्याला समाजामध्ये काम करताना वेळोवेळी समजलं पाहिजे. तर तशा पद्धतीचे एक 5 अनुभव आणि 5 निरीक्षणं मी पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुमच्या समोर मांडणार आहे. पहिला अनुभव, दृष्टिकोनातून स्पष्टतेचा अभाव. म्हणजे काम करत असताना सगळ्याच कामाकडे वृद्धाश्रम आणि त्यात नेऊन त्याला टाकलं असं बघितलं जात आहे. जेव्हा आम्ही हा चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला आणि समाज कल्याणकडे गेलो आणि पत्र वगैरे दिलं की बाबा आम्हाला काही तुमचं अनुदान वगैरे काही नको, आम्ही चालवतो ना अनुदान, आमची नोंद करून घ्या, उद्या काही तर प्रॉब्लेम झाला, केस वगैरे काय झाली तर कुठेतरी आमची नोंद असावी. जवळजवळ सर मी 6 महिने पाठपुरावा करत होतो. सांगली जिल्हा परिषद पुण्यापर्यंत झालं. त्यांचं सर माझ्यावर पत्र आहे अजून, तुमचं जर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये नोंद असेल तर समाज कल्याणकडे नोंद करण्याची गरज नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आला की अनुदान मागायला आलाय, पैसे मागायला आलाय, अशी एक काहीतरी संकल्पना झालेली असते. तर मला असं वाटतं आता मीच अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांचं काम सुरू केल्यानंतर त्यामध्ये 3 भाग करावे लागले. पहिला भाग जो आहे अत्यवस्थ वृद्धांसाठी, जे लास्ट स्टेज आहेत, क्रिटिकल आहेत, हॉस्पिटलमधून डामा डिस्चार्ज घेऊन किंवा निघून आलेले आहेत आणि शेवटच्या घटका मोजणारे असे वृद्ध. दुसरे अंथरुणावर खिळलेले आहेत पण म्हणजे पॅरालिसिस आहे, पोस्ट ऑपरेटिव्ह असे काही आहेत. आणि तिसरे जे आहेत ते थोडेफार हिंडू शकतायत पण त्यांना शिशूसाठी लोकांची मदत लागू शकते. तर त्याच्यासाठी संवेदना शुश्रूषा, संवेदना वृद्धसेवा, संवेदना घर अशा आम्ही आमच्या याच्यानुसार 3 प्रकल्प केले. याशिवाय डिमेन्शिया, अल्झायमर आहे, अनेक गोष्टी आहेत. तर असे ही जी संकल्पना आहे याच्यामध्ये स्पष्टता करून वेगवेगळे विभाग करायला पाहिजेत. तर तो गोंधळ खूप काम करताना या क्षेत्रामध्ये जाणवतोय. दुसरं, नातेवाईकांची मतभेद, म्हणजे आजी आजोबांना सांभाळणं परवडलं पण बहीण भावातली भांडणं नको, असं एक खूप प्रॉब्लेम येतो. आणि भावनाप्रधान स्वभाव असल्यामुळं सुरुवातीला खूप जोराची ठेच मी या बाबतीत खाल्ली, ती मी आज तुमच्या समोर सांगतो. आपल्या सर्वांना माहित आहे या आजी आजोबांना अंथरुणावर खिळलेले असल्यामुळे मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागतं की बाबा हे चालू शकत नाही, त्याला सही करता येत नाही, अंगठा ग्राह्य धरा वगैरे वगैरे. आणि नुकताच आम्ही सेंटर सुरू केलं. आमच्याकडे एक आजोबा प्रतिष्ठित भरती झालेले, खूप प्रेमानं आम्ही त्यांचा वाढदिवस जो 6-7 महिने त्यांचं सगळं कौतुकानं केलं. मुलं यायची, आमचं कौतुक करायची, तुम्ही नसतात तर यांचं काय झालं असतं वगैरे 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 असं सगळं. आणि पैसे भरण्यासाठी मात्र नेहमीप्रमाणे एकदा हा भाऊ नंबर ठरलेले होते, ते सगळ्यांना माहीत आहे तुम्हाला. तर आजोबांच्या अकाउंटवरती पैसे काढण्यासाठी प्रमाणपत्र, वेल ओरिएंटेड कॉन्शियस आहेत बाबा, सही करू शकत नाहीत, अंगठा ग्राह्य धरावा, असं मी पत्र दिलं. माझ्या सुदैवाने काही गोष्टी झाल्या तर ते पत्र दिलं आणि त्यातल्या एका वकील मुलीनं आजोबांना गणपतीला घेऊन जाते म्हणून गावात घेऊन गेली आणि बक्षीसपत्र घराचं आपल्या नावावर करून घेतलं. बरं, ही गोष्ट आम्हाला माहीत कधी झाली, आजोबांचं काही दिवसानं निधन झालं आणि ते संस्काराला मी गेलतो. 13व्याचा प्रसाद भोजनाला मला बोलवलेलं. म्हणजे इतकं सगळं काय सगळं सांगतोय की 3-4 बहीण आणि भाऊ सगळं आम्ही एकरूप त्या कुटुंबाशी झालेलो होतो. आणि आजोबा गेल्यानंतर 3-4 महिन्यानं भाऊ जेव्हा बघायला गेला त्याच्या नावावर अगोदर विल केलेलं होतं, तर हे बहिणीच्या नावावर. तो तंतनत आला, हे डॉक्टर तुम्ही काय केलं म्हणून. मी म्हटलं काय झालं, अरे हे असं बहिणीनं केलं. आणि मग त्याला मला शॉक बसला, कारण त्याला जोडलेलं जे मेडिकल सर्टिफिकेट होतं ते बँकेच्या कामासाठी म्हणून घेतलेलं, त्यांनी ते जोडलं होतं. तर मी सुरू करून 1 वर्षभर झालं. त्या वर्षात मी सांगली सोडून कुठेही गेलो नव्हतो. पहिल्यांदा जवळजवळ 8 दिवस मी अतिशय अस्वस्थ मनस्थितीत घालवले. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मी अगदी रजिस्ट्रारशी चर्चा केली, वकिलांशी चर्चा केली, त्यांनी वकिला थ्रू नोटीस पाठवलं, त्याला उत्तर दिलं. आता माझ्या सुदैवानं आजोबांना स्ट्रेचरवरून खाली उतरताना भाऊ बहिणी सगळे होते. माझ्या रजिस्टरला सगळ्यांची नोंद आहे, घेऊन सगळेजण गेले. बरं, त्यांनी गणपतीला गेले म्हणून आणून आम्हाला पेढे भरवलेले आहेत.
त्यामुळं कायदेशीर दृष्ट्या मला मी जेव्हा वकिलांना सांगितलं तुम्ही वेल वॉरंटेड होते आजोबा होते, तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, तुम्ही काय अडचणी आहे. रजिस्ट्रार म्हटलं माझ्यासमोर आलते, बसवले होते, सर्टिफिकेट मी दिलं. वकील म्हणजे प्रत्येक जण या प्रश्नाकडं आपापल्या दृष्टिकोनातून बघतोय. आता ते आजोबा गेल्यानंतर 4 महिन्यानंतर त्यांच्या मनात काय होतं, तर असं ही एक घटना, अशा अनंत घटना आहेत. बहिणीने ऍडमिट केलं की भावाला ती सांगते भावाला भेटू देऊ नका. अरे आमचं काही तुरुंग आहे का? त्या आजोबाची जर इच्छा असेल किंवा आजीची इच्छा असेल मला मुलांना भेटायचं आहे, तर नातेवाईकांचे मतभेद हा एक खूप महत्वाचा प्रश्न जो आहे तो फेस करावा लागतोय. दुसरं प्रशासनाबद्दल आपण कालपासून सगळं बोलतोय. मी तुम्हाला मध्ये मगाशी म्हणाल तसं सुरू केल्यानंतर महापालिकेची नोटीस आली की हे सगळे तुमच्या अंतरुणावर किडलेले आहेत, बॉम्बे नर्सिंग ऍक्ट घ्या. मग काय करायचं, मी किशोर सरांना फोन केला, अनेकांशी चर्चा केली. अभयगंज सरांशी माझा स्नेह आहे. सरांना तेव्हा मला खूप राग आलता, कारण जे नोटीस पाठवलं होतं त्याला आवक जावक नव्हती. आता काय नव्हती तुम्हाला माहित आहे, बिन आवक जावकची पत्र का देतात, प्रत्येकाला पाकिटाची असे जे उदाहरण तुम्हाला सांगितलं त्यावेळेला मी अगदी चिडलो होतो. किंवा घटना दुरुस्ती वगैरे मी वकील न देता स्वतः चॅरिटी कमिशनच्या ऑफिसमध्ये जायचो, कारण आपण छान काम करतोय, आपलं लगेच होईल वाटायचं, दिवस बसायला लागायचं. एक दिवशी त्या चॅरिटी कमिशनरने सांगितलं, डॉक्टर एखादा वकील द्या, का तुमचा वेळ वाया घालवते. तर या ज्या गोष्टी आहेत ते माहीत नसते. आणि मग जेव्हा ते अभयगंज सरांना मी म्हणालो, सर म्हणाले तुझं काम काय आहे, तुला वृद्धांची सेवा शुश्रूषा करायची आहे का भ्रष्टाचार निर्मूलन करायचं आहे, तुझी अडचण काय आहे, असं असं तर नोटीस आले, नाव काय आहे, संवेदना शुश्रूषा, बोर्ड बदल म्हणले, नाव बदल, लेटर हेड बदल, संवेदना वृद्ध सेवा केलं. शुश्रूषा शब्दाला हरकत आहे ना, शुश्रूषा शब्द काढून टाक त्यांचा. आणि मग किशोर सरांनी मला एक आयडिया सांगितली, आज आमच्याकडे 67 बेड आहेत ना, एक विंग तयार करा, त्याला 5 बेडला बॉम्बे नर्सिंग ऍक्टची परमिशन घ्या आणि 5 बेड त्याला शुश्रूषा नाव दिलं, बाकी सगळ्याला वृद्ध सेवा नाव दिलं. बरं, आयुक्तांची ओळख असते, कलेक्टरची ओळख असते, हे लोक आपल्याला मदत करतात, पण ते सगळ्यांना माहित आहे तुम्हाला खालची जी सिस्टीम आहे. तर त्यावेळेला मला खूप म्हणजे 4 ओळी सुचलेल्या होत्या, त्या तुमच्यासमोर सादर करतो. सर म्हणाले विचलित होऊ नकोस, सर म्हणाले विचलित होऊ नकोस, समाजकार्य करताना कधी कधी शासन नावाच्या हत्तीसमोर आपल्याला मान तुकवावी लागते. आपण एक पाय चुकवायला गेलो तर त्याला अजून 3 पाय असतात. त्यामुळं अडचणीची शर्यत पार करत तू चालत राहा, पण दिशा बदलू नकोस. तुझा हेतू प्रामाणिक असला तर समाज 12 हत्ती बनून आपल्या पाठीशी येतो. आणि हे मात्र खरं आहे की समाज पाठीशी खंबीरपणे उभा राहतोय. पुढचा मुद्दा प्रसार माध्यमांच्या बद्दल सांगायचा आहे. ते नगरचे एक काहीतरी पोस्ट गेली 4-6 वर्ष फिरते बघा, कोणतरी डॉक्टर वगैरे. प्रसार माध्यम आली, असंच एबीपी माझ्यानं माझी बाईट घेतली. मी तेव्हा तळमळीने सांगितलं अंथरुणावर किळलेलं कसं गरजेचं आहे व्यवस्था वगैरे. तो बर म्हणत शूटिंग घेतलं, नाव वगैरे इमारतीचं घेतलं, बातमीत प्रत्यक्ष वेगळंच दाखवलं, कसं आणून टाकले. अरे बाबा म्हटलं असं काय करायलास तू, हे सगळ्यांचे नातेवाईक येत आहेत त्यांना भेटायला, औषधं देतात, आणून टाकलं वगैरे कोणाला नाही. प्रसार माध्यमांना सनसनाटी हवी असते. अजूनही आम्हाला त्यांच्या वर्धापन दिनाच्या पुरवण्या डॉक्टर लेख लिहा विणतात आणि हे आम्ही गरजेचं आहे वगैरे म्हटलं की नाही त्यांना ते छापू वाटत नाही. म्हणजे अजूनही कथा कादंबऱ्या वृद्धाश्रम, म्हणजे आपण कुठे चाललोय. कालच कोणतं म्हणाले 37 वर्षाचं वयोमान 76 झालं. केवळ तरुण पिढीला बेजबाबदार ठरवून हा प्रश्न सुटणार नाही, हे आपण ठरवायला पाहिजे ना कधीतरी. ही वाढती संख्या आहे आणि म्हणून प्रसार माध्यमांना आपण सगळ्यांनी मिळून हा बदलता दृष्टिकोन सांगायला पाहिजे. अनुभवामधला शेवटचा अनुभव मी सांगतो. संवेदना सुरू केल्यानंतर गेल्या 8.5 वर्षामध्ये जेवढी फी जमली ना नफा ना तोटा त्याहून अधिक आम्हाला देणगी मिळालेली आहे. हा समाजाच्या चांगुलपणाचा प्रत्यय जो आहे. म्हणजे असेच एक माझी महापौर खूप मदत करायची, त्यांचा या व्यवस्थेला विरोध होता. काय डॉक्टर हे कुठलं काय वृद्धाश्रम करायला, पोरांना सांभाळले असं म्हणायचे. ते बरेच 3-4 वर्ष आलेच नव्हते. मी त्यांना एकदा येऊन बघा म्हणलं तुम्ही व्यवस्था. ते भेट देऊन वगैरे गेले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या एका शिक्षिकेला घेऊन आले आणि अगदी साधी बाई महापालिकेमध्ये शिक्षिका, प्लॅस्टिकचं चप्पल वगैरे आल्या, त्यांनी बघितलं आणि त्या परत गेल्या. मी विसरून गेलो. दुसऱ्या दिवशी त्या आजीने मला बोलून घेतलं. त्यांच्याकडे जे दागिने होते त्या बस्तीला द्यायला लागल्या होत्या जैन समाजामध्ये असल्यामुळे, आणि तो निर्णय बदलून त्यांनी ते सगळे दागिने संवेदनाला देण्याचा निर्णय घेतला. साधारणतः 13-14 लाखाची रक्कम होती. एक विंग आम्ही बांधला, त्यांचं नाव दिलं. ही जसं गोष्ट आहे तसं संवेदनाच्या शेजारी पुढं कोपऱ्यावर एक फळवाला बसलेला असतो. मी जेव्हा कधी जाता येता फळं घ्यायला थांबतो तेव्हा बऱ्याच वेळा तो मीच दवा म्हणजे सेंटरकडे येत असेल ना तर 1-2 कलीकडे देतो, फळं देतो. म्हणजे रक्कम किंवा ती देण्याचं त्यांचं मोठी छोटी हा त्यांचा जो हेतू आहे समाजाचा. त्यामुळे मी अगदी आवडीनं सांगेन की
विस्तवावरनं चालणं आहे का, तर नक्की विस्तवावर चालणं आहे, पण ते विस्तवावरनं चालणं सुद्धा आनंददायी आहे. कारण माझा गेल्या 8.5 वर्षात चांगुलपणावरचा भरोसा या उपक्रमाच्या निमित्तानं नक्की वाढत चाललेला आहे. निरीक्षणामध्ये थोडक्यात मी 5 निरीक्षणं या ठिकाणी मांडतो. हा उपक्रम चालवत असताना एक जबाबदारीने मी निरीक्षण नोंदवू इच्छितोय की सहजीवनामध्ये समजूतदारपणा नसेल, कौटुंबिक जीवनामध्ये जर समजूतदारपणा नसेल तर लाभणारा मृत्यू समाधानाचा असत नाही. हे लेखनाच्या निमित्तानं अनेक आजी आजोबांच्या शेजारी ते जेव्हा भेट देतवर असायचे तेव्हा मी टिपायचो मुद्दे, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं त्यांची जी भावावस्था होत असते. म्हणजे एक माझ्याकडं मुलगा होता, क्लास 1 ऑफिसर. आजोबा गेले पहाटे 4:30च्या दरम्यान, त्याला बोलून घेतलं 5 वाजता आणि वडील गेल्याच्या त्या भावनेमध्ये तो माझ्या गळ्यात पडला आणि रडला. आणि त्या बेसावत क्षणी त्याच्या तोंडातून एक वाक्य गेलं, डॉक्टर, माझ्या आईनं माझ्या वडिलांना सर्वात जास्त छळलं आहे. आणि मग ते नंतर ते आम्हाला माहित होतं 14 वर्ष ते दोघं एकमेकाशी बोलत नव्हती वगैरे वगैरे. सगळे भेटायला यायचे, आजी यायची पण बाहेर वेटिंग मध्ये बसायची, आजोबा समोर यायची नाही. तर हे जे मतभेद आहेत, किंवा आणखी एक डिमेन्शियाच्या आजी होत्या आणि ते आजोबा शिक्षक, सांगितलं खूप फेमस नाव वगैरे, ढाकात वाढवलेले अनेक मुलं विद्यार्थी डॉक्टर घडलेले, पण आजी त्या सगळ्या धाकामध्ये सफर झालेल्या होत्या आणि त्यांना डिमेन्शिया झाल्यावर यायचे आणि रागवायचे, जेवत का नाही म्हणून वगैरे वगैरे. आणि नंतर एकदा डिमेन्शियामध्ये जुन्या आठवणी कळतात, तर एकदा एक आजींची मैत्रीण भेटायला आली आणि तिनं तो वेणी जी असते त्या मैत्रिणीची ओढून घेतली. आणि त्या आजोबांना लक्षात आली, ही वेणी कुठून काय, आयुष्यभर कधी नटली नाही, हौस मजा केली नाही आणि ही आता या वयात तिला काय सुचायला नाही. आणि दुसऱ्या दिवशी एका पेपरच्या चुरगळलेल्या कागदामध्ये ते वेणी घेऊन आलेले आजोबा माझ्या अजून डोळ्यासमोर येत आहेत. मी तुम्हाला काय सांगतोय, नाते संबंध, सहजीवन, कुटुंब व्यवस्था या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आपण नुसतं वृद्धाश्र वृद्ध म्हणत नाही, इथं जगणं बघायला मिळतं. केवळ वृद्ध आनंदी राहणे नव्हे, आपण आयुष्यभर आनंदी राहिलो तरच वृद्धापकाळी आनंद राहील ना. तर लहानपणापासून आनंदानं कसं जगायचं हे या अशा सेंटर मधून शिकायला मिळतं. हा पहिला धडा, पहिली गोष्ट मला या निमित्तानं शिकायला मिळाली. मला वाटतं याच्यामध्ये निरीक्षणामध्ये आणखी एक मृत्यूबद्दल सर बोलणार आहेत. मला खरं तर खूप कुतूहल आहे. सर सगळ्यात जास्त छळलेला आहे मला या प्रश्नानं मृत्यूबद्दल. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो, आमच्याकडे एक जोशी नावाच्या आजी होत्या, मुंबईहून आलेल्या, महापालिकेत काम केलेलं, मुलगा अकाली गेलेला, नवरा नव्हता, जवळचं कुणी नव्हतं, आजींना पेन्शन होती. माझ्याकडे आल्या, अँप्युटेशन करावं लागलं, डायबिटिक्स फूड. पहिल्यांदा अँप्युटेशनला तयार नव्हत्या. आता हे पाय कापून कशाला जगायचंय, माझं काय राहिलंय म्हणाल्या, त्यापेक्षा मी जाते. मी त्यांना खूप कन्व्हिन्स केलं. त्यांनी 2 अटी घातल्या, तुम्ही रोज भेटायला यायचं, एक सिस्टर पाठवायची. ठीक आहे म्हणाले. 8-10 दिवस हॉस्पिटलमध्ये सिस्टर पाठवली. ऑपरेटिव्हच्या वेळेला त्या डायबिटिक कोमामध्ये गेला, जातात का काय तेव्हा वाटलं आपल्यामुळं जर डेथ झाली तर आपल्यावर येईल. सुदैवानं वाचल्या. सेंटरमध्ये आल्या, जयपूर फूट लावून फिरायला लागल्या. नवीन जागा घेतली होती आम्ही जी, त्याचं उद्घाटन आम्ही त्या आजींच्या हातचे केलेलं आहे. 4.5 वर्ष त्यांनी काम केलं. मकरंद अनासपुरे त्यांच्या ओळखीचे होते, अनेक लोक ओळखीचे, खूप सुंदर गायच्या. त्यांच्या शिफारशीमुळं इतकी संवेदनाला मदत झाली, अनेक लोक भेटायला यायचं. तर अशा आजी मला मुलगा मानायच्या आणि असं खूप छान नातं तयार झालं होतं. कार्डियक अरेस्ट आला त्यावेळेलाही 78 वय होतं. मग काय करूया, आम्ही घाईनं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. जवळचे नातेवाईक नसायचे, तर त्यावेळेलाही त्यांची अँजिओग्राफी नॉर्मल आली आणि हसत हसत 3ऱ्या दिवशी परत आल्या. मला म्हणाले, डॉक्टर, माझ्या शेजारी 35 वर्षाचा मुलगा होता, त्याला ब्लॉकेज निघाली, प्लास्टिक आली, बघा माझा हृदय अगदी निर्मळ आहे. आणि 3ऱ्या वेळी मात्र दुर्दैवाने त्यांना मणक्यामध्ये ट्युमर आढळलं आणि मॅलिग्नन्सी वगैरे असं होतं. आणि नर्सिंगचं काम केलेलं होतं त्यांनी. तर आम्ही नव्या सेंटरमध्ये त्यांना नेलतं, तर त्यांना जुन्या सेंटरमध्ये शिफ्ट करावं लागलं नर्सिंगच्या गरजेवर. तेव्हा त्यांनी ओळखलं की आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे वगैरे. आणि त्या शेवटच्या दिवसामध्ये जेव्हा आम्ही जुन्या सेंटरमध्ये घेतलेलं होतं आणि मी रोज त्यांच्या जवळ जाऊन बसायचो, मृत्यू अनुभवण्याच्या दृष्टीने, आणि खूप छान नातं तयार झालं. त्यांना विचारायचो, आजी काय वाटतंय तुम्हाला, तर त्या म्हणाल्या, माझं कधीच जगायचं, मला कसली भीती, मला कसली काळजी, मी माझ्या मनाची कधीच तयारी केलेली आहे, मी त्याच्या बोलावण्याची वाट पाहते, असं सगळं असायचं. त्यांचा वाढदिवस केला आम्ही 69वा, त्या जाण्याच्या आधी केवळ 5-6 दिवस. आणि ते सगळं आम्ही स्टाफचा खूप जिव्हाळा लागलेला होता. तर वाढदिवसाच्या वेळेला त्यांचे एक चुलत भाव होते लांबचे वगैरे, बोलवलं होतं आम्ही. तर त्यांनी विचारलं की काय आता तुझी शेवटची इच्छा वगैरे. तर त्या आजीने संवेदनाला जो आशीर्वाद मिळाला सगळ्यात जास्त मला मुलाचं वाटतं, तर तेव्हा सांगून गेले की माझ्या शरीरामध्ये जेवढं काय असेल तेवढं संवेदनाला माझ्या पश्चात द्या. तर दुसऱ्या दिवशी त्यांच्या भावाने काय केलं,
पश्चात नको म्हणून लगेच त्या रकमेचा चेक आणला आणि ती देणगी दिली. तर त्यांचं म्हणणं होतं की इथं माझं नाव तुम्ही एका रूमला द्या. आणि संवेदना मी नेहमी म्हणायचो, आजी तुमचं आहे संवेदना, तुमच्यासारख्याच एका आजीच्या फोनमुळे सुचलेलं आहे. तर आता त्याच्या पुढचा पेनफुल प्रसंग माझ्यासाठी हा आहे सर, जेव्हा त्या ब्रेथलेस व्हायला लागल्या, ग्रास्पिंगमध्ये जायला लागल्या आणि हे सगळं आधीच ठरलं होतं की हॉस्पिटलला पाठवायचं नाही वगैरे वगैरे, त्या शांतपणे जातील. पण मला असं लक्षात आलं की माणूस चांगला असताना मृत्यूबद्दल जसं सहजपणे बोलतो तेवढं प्रत्येक क्षण मृत्यू समयी वागेलच असं नाही. हे बऱ्याच वेळाला माझ्या अनेक मृत्यू पाहताना लक्षात आलेलं आहे. आणि मग त्यांना बोलता येत नव्हती, धाप लागत होती. आणि त्यावेळेला त्यांनी एक प्रश्न मला विचारला, डॉक्टर मी जर केमोथेरपी घेतली असती तर काय उपयोग झाला असता का? तर ही जी जगण्याची अभिलाषा त्यांच्या नजरेत त्यावेळेला दिसली. आता ते जर विल असतं तर आपण बिनधास्त म्हणू शकलो असतो की नाही बाबा. तर हे खूप महत्वाचा विषय आहे, त्याबद्दल मला सर तुमच्याकडून ऐकण्याबद्दल खूप कुतूहल आहे. पुढचं निरीक्षण मी म्हटलं तसं काल बरेच जण बोलले, लाभार्थीमध्ये स्त्रियांचं प्रमाण खूप आहे वगैरे वगैरे. का आहे तर माझ्या आकलनाप्रमाणे स्त्रिया जास्त आहेत, जास्त दिवस राहतात, आनंदानं राहतात. कारण अशा सेंटरमध्ये आल्यानंतर त्यांना स्वतःसाठी जगायला पहिल्यांदा वेळ मिळतो. तोपर्यंत त्या स्वतःसाठी जगतच नसतात. सेंटरमध्ये आल्यानंतर त्या स्वतःसाठी जगतात, म्हणून त्या आनंदानं राहतात. मानसिक संतुलनाचं महत्व मगाशी मी सांगितलं, उलटी कमान आहे, शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. लहानपण जेवढं आपण आनंदी असतो तेवढेच वृद्धत्वामध्ये आनंदी असतो. आणि त्यामुळं लोकांना असं वाटतं, आमच्या सेंटरला भेट द्यायला आलं सगळे असा गंभीर चेहरा करून वगैरे आलेले असतात, आता आपल्याला काय बघावं लागणार आहे. आणि प्रत्यक्षात मात्र हसरे चेहरे, आनंदी वृद्ध बघितले. म्हणजे बिल ड्युरंट त्यांचा एक ऑन द बिगिनिंग ऑफ द लाईफ पुस्तकामध्ये कोटेशन आहे की ONC मिडल्टन हा जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचं पत्र आहे की आनंदी जगण्याचा संबंध हा सत्ता, संपत्ती, परिस्थिती याच्याशी नाही किंवा भौगोलिकतेची, सामाजिकतेची नाही, मानसिक संतुलनाशी निगडीत आहे. त्यामुळं मानसिक संतुलन वृद्धांचं टिकवणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात शेवटचा मुद्दा, मी जे आमचं सेंटर सुरू केलेलं आहे त्याचं जे घोषवाक्य दिलेलं आहे ते अब्राहम हेशलचं कोटेशन आहे. अब्राहम हेशल असे म्हणतात, मी तरुण होतो तेव्हा मला ज्ञानी आणि हुशार लोकांचं कौतुक वाटायचं. मी तरुण होतो तेव्हा मला ज्ञानी आणि हुशार लोकांचं कौतुक वाटायचं. आता मी वृद्ध झालो आहे आणि मला प्रेमळ लोकांचं कौतुक वाटत आहे. तर जगाला जर आपली प्रगती साधायची असेल तर केवळ ज्ञानविज्ञानावर विसंबून राहून चालणार नाही. प्रेम हे सर्वाधिक महत्वाचं मानवी मूल्य आहे. त्याची जाणीव आपल्याला सगळ्यांना सेंटरच्या निमित्ताने येतच असते. तर हा संदेश आपण समाजामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या परीनं केलेलं आहे. तुकारामांची एक ओवी आहे, नाही सुगंधाची लागत लावली, लावावी ते म्हणे शुद्ध होती, वाऱ्या ती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण, प्रभा आणि रवी काय असे आन, उदय तव जन सवगळ साक्षी, तुका म्हणे बऱ्या सत्याचा सायात, नवनीता नाश नाही पुन्हा. मला वाटते हस्ता फाउंडेशन हे सुगंधाचं झाड आहे आणि त्यांनी लावलेला सुगंध महाराष्ट्रभर पसरला आणि त्या सुगंधाच्या आकर्षित होऊन अपेक्षाने आदरणीय वैद्य सरांनी या ठिकाणी बोलवलं. आणि काही अडचणी, मी अगदी प्रांजळपणे, सगळ्यात मला वाटतं तरुण आहे मी आणि माझ्या सगळे जे आलेल्या अडचणी आणि माझे अनुभव मी प्रांजळपणे तुमच्याशी सांगितले. आणि मला खूप छान वाटलं. खूप दिवसापासूनची माझी अशी इच्छा आहे की आपल्याला काहीतरी प्रश्न आला की हक्काचं एखादं आपल्याला व्यासपीठ असावं आणि त्या दृष्टीनं ही संधी या ठिकाणी मिळाली. त्याबद्दल पुन्हा एकदा वैद्य सरांना, सर्व संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. मी श्री अरुणराव मोहनपूरकर यांना विनंती करेन की त्यांनी शिंदे सरांचा सत्कार करावा आणि त्यांना खूप सुंदर मनोगत व्यक्त केले.